पुढे जाणारा माणूस कधीच कोणाला मागे खेचत नाही आणि मागे खेचणारा माणूस कधीच पुढे जात नाही. रुबाब हा जगण्यात असला पाहिजे, वागण्यात नाही. बदल घडल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि ज्यांना स्वतःचे मत बदलता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाही. जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले किंवा नाही मिळाले तो नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला द्यावंच लागेल. डोळ्यातील अश्रू ज्याला कळतात त्याला हृदयातील भावना सांगायची गरज भासत नाही. कोणी आपल्याला फसवलं या दुःखापेक्षा आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद काही वेगळाच असतो. लख उजेडात चालताना सहाय्य करण्यासाठी भेटणारे अनेक जण असतात, पण अशा लोकांचा शोध घ्या जे तुम्हाला अंधारातही साथ देणारे असतील. कितीही दुःख येऊ, तुमच्या भावनांशी नेहमी प्रामाणिक राहा. कधीकधी आपल्या मनात नकारात्मक भावनाही येतात, त्या तशा येणं स्वाभाविक आहे. त्या व्यक्त करून मोकळे व्हा, मनात कुढत राहू नका. स्वप्न म्हणजे आपण केलेला केवळ विचार असतो, पण उद्दिष्ट म्हणजे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ठरवून केलेले प्रयत्न आणि कृती असते. शब्दाला दात नसतात, पण शब्द जेव्हा अंतःकरणाला चावतात तेव्हा खूप वेदना होतात आणि शब्दाचा घाव एवढा गहरा असतो की माणसाचं पूर्ण आयुष्य संपून जातं, पण घाव मरत नाही. जेव्हा तुम्ही ग्रेट आणि दुसरे तुच्छ हे दाखवण्याचा दुबळेपणा करता, तेव्हा दुसरे ग्रेट आणि तुम्ही तुच्छ आहात हे सिद्ध करता. कालचा विचार करण्यापेक्षा आपला आज आणि उद्याचा विचार करा. मेहनत केली तर यश निश्चितच आहे आणि तुम्ही निश्चितच जिंकणारच. आपल्याला चटके देणारे दिवे तेच असतात ज्यांना आपण वाऱ्यामुळे विझताना वाचवलेलं असते. समोरचा जेव्हा आपल्याशी बोलणं टाळायला चालू करतो तेव्हा समजून जायचं असतं ह्या नात्याला पूर्णविराम द्यायची आता वेळ आली आहे, कारण जबरदस्तीचं बोलणं कधीच जिव्हाळा निर्माण करत नाही. मदत करणाऱ्याला कधीच धोका देऊ नका आणि धोका देणाऱ्याला कधीच मदत करू नका. मुलगा आईवडिलांपेक्षा जास्त कमवायला लागला की तो पैशापुढेही आपले आईवडील आहेत हे विसरलेला असतो. आयुष्यात कितीही मोठे बना, पण माणुसकी सोडू नका. वाईटाची संगत नुकसानकारक असते, मग ती कशीही असो, कारण कोळसा पेटलेला असतो तेव्हा हात भासतो आणि पेटलेला नसतो तेव्हा हात काळे करतो. तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्त्वाचं नाही, तर असलेल्या परिस्थितीत तुम्ही कसे जगता हे महत्त्वाचं आहे. वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणे हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी राहू शकत नाही. खिचडी जर भांड्यात शिजली तर आजारी माणसाला बरं करते, पण खिचडी जर डोक्यात शिजली तर चांगल्या माणसालाही आजारी करते. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकं सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल. वाटेवर चालताना खूप लोक कमवायचे, पैशाने गरीब राहिलो तरी चालेल, पण मनाने मात्र कायम श्रीमंत राहायचं. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.